चला आज आपण स्टार्ट करूया ॲडव्हान्स लेक्चरचं सेकंड लेक्चर सेकंड टॉपिक. तो म्हणजे ऑर्डर ब्लॉक. एक असा ब्लॉक असतो जसं FUGमध्ये काही ऑर्डर पेंडिंग असतात ज्या टेक्निकली मार्केट घेत नाही, एक्झिक्यूट करत नाही, ज्या ऑर्डर त्यावेळेला लोकांनी किंवा आपण किंवा जे बल्कमध्ये ऑर्डर प्लेस करतात, जे खूप जास्त ओव्हरलॉट म्हणजे त्यांच्याकडे खूप जास्त क्वांटिटीमध्ये जे ऑर्डर प्लेस करतात, जसं FUGमध्ये ते ऑर्डर प्लेस होत नाही कारण त्यांना तो समोरचा बायर्स किंवा सेलर भेटत नाही. ते ऑर्डर इनकम्प्लीट राहतात आणि त्या एका एरियामध्ये स्टक होतात. अशा एरियामध्ये आपण फेअर व्हॅल्यू गॅप पण शोधतो आणि ऑर्डर ब्लॉक पण शोधतो. तर ऑर्डर ब्लॉक काय असतो हे आपण बघूया. ज्याही लोकांनी, आता बघा इथे तुम्हाला दिसतंय, ज्या लोकांनी इकडे लिमिट ऑर्डर लावली होती, पण त्या लिमिट ऑर्डरच्या अगेन्स्टमध्ये ज्यांनी इथे बाईंगची लिमिट ऑर्डर लावली होती, बाय साईडसाठी लिमिट ऑर्डर लावली होती, त्यांना तेवढे सेलर्स तिथे अवेलेबल नाही झाले. जे विकणारे होते, यांना घ्यायचं होतं, आपल्याला घ्यायचं होतं, पण जे विकणारे होते ते त्या मार्केटमध्येच नव्हते. जसं आपण एखाद्या मार्केटमध्ये गेलो, आपल्याला घ्यायचे मँगो आणि ते विकणारा तो स्टॉलच नाही आहे मँगो विकणारा, तर आपण काय करणार, वेट करणार तो स्टॉल ओपन होण्याचा किंवा तो स्टॉल लागण्याचा. तसंच मार्केटमध्ये ह्या प्लेसला, अशा ठिकाणी बायर्स अवेलेबल असतात, त्यांच्या ऑर्डर आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, पण जे सेलर्स आहे त्याची क्वांटिटी तिथे कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट करायला नाही आहे. जे पण ट्रान्झॅक्शन आहे ते कंप्लीट करण्यासाठी ज्या पण ऑर्डर इथे पेंडिंग आहे, प्लस मायनस ज्या पण असतील त्या एका ब्लॉकमध्ये, जसं एक गॅपमध्ये असतात ह्या फेअर व्हॅल्यू. बघा, हा इथून एवढा फेअर व्हॅल्यू गॅप आहे, या 3 कॅन्डलमधला हा जो गॅप आहे हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे, बरोबर. तसंच ह्या ज्या ऑर्डर आहे, ज्या जसं पहिले दिलेलं आहे लिमिट ऑर्डर वेटिंग टू बी एक्झिक्युटेड, ज्या ऑर्डर एक्झिक्यूट व्हायच्याच बाकी आहे, जसं फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये बाकी होत्या, सेम ऑर्डर ब्लॉकमध्ये पण काही ऑर्डर अशा असतात की त्या एक्झिक्यूट व्हायच्या बाकी असतात. अशा कॅन्डलच्या बॉडीला किंवा विकला किंवा पूर्ण कॅन्डल बॉडी किंवा विकला आपण मार्क करतो. जसं की समजा मी तुम्हाला इथे मार्क करून दाखवतो. आता हा जो आहे हा माझा आहे ऑर्डर ब्लॉक, हा पण माझा ऑर्डर ब्लॉक आहे, किंवा मी ह्या पूर्ण बॉडीला, पूर्ण कॅन्डलला मार्क करेल आणि हा पण माझा ऑर्डर ब्लॉक आहे. ओके, तर ऑर्डर ब्लॉक हा आपल्याला एक्झॅक्ट कुठे मिळणार तो आपण बघूया. जिथेही असा ट्रेंड चेंज होतो, आता बघा हा डाऊन ट्रेंड आहे, इकडे मार्केट 3 कॅन्डलमध्ये साईडवे झालेलं आहे. पहिल्या कॅन्डलनी हाय ब्रेक केला, पण नेक्स्ट कॅन्डलनी लो ब्रेक केला. इथे जेव्हा आपल्याला कन्फ्युजन कॅन्डल बनतात, म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये कळत नाही की मार्केट वर जाणार आहे की खाता. बघा, ही कॅन्डल बनली डाऊन साईडची, ग्रीन कॅन्डल बनली, या ग्रीन कॅन्डलनीचा हाय ब्रेक नाही केला, ह्या कॅन्डलचा ना लो ब्रेक केला. मग कन्फ्युजन आहे की मार्केट खरंच इथून जाणार आहे का वर. जरी सपोर्ट लेवलला आहे तरी आपण वेट करू की इकडे कॅन्डलनी हाय ब्रेक नाही केला आहे, माझी एंट्री पॉईंट इथे असणार, पण तो हाय ब्रेक होत नाही, तर मी कन्फ्यूज असणार, मी इथे एंट्री करू की नको करू, हा माझा सर्वात मोठा कन्फ्युजन असणार. मी वेट करणार सेकंड कॅन्डलचा, नेक्स्ट कॅन्डलनी काय केलं, ह्या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक केला, पण बॉडी त्याच्या इक्वलमध्ये आणून ठेवले, ही जी कॅन्डलच्या वीकच्या इक्वलमध्ये किंवा एका रेंजमध्ये आणून ठेवले. तर अशा ठिकाणी आपण बेसिकमध्ये काय शिकलोय, एक बॉक्स ड्रॉ करायचा, बरोबर. आता हाच बॉक्स एक्सटेंड केला तर आपला ऑर्डर ब्लॉक होतो, बरोबर. आता इकडे काय, सेलर्स सेल करत होते, बायर्स ॲक्टिवेट होते, पण त्यांना जेवढे सेलर्स आहे ॲज कम्पेअर जेवढे बायर्स आहे तेवढे सेलर्स इथे नव्हते. त्यामुळे काय झालं, काही साऱ्या ऑर्डर इथे पेंडिंग राहिल्या, एक्झिक्यूट झाल्या नाही. ऑर्डर तर घेऊन गेल्या, आता मी पंच तर करून टाकली ऑर्डर, पण ती ॲक्टिवेटच झालेली नाही आहे. अशा टायमाला ही जी कॅन्डल असते जिथे ऑर्डर पेंडिंग असतात, ती कुठे असणार. आपण जर बुलिश साईडला बघितलं तर एका कंटिन्युअसली रेंजच्या डाऊन साईडला जी एक कॅन्डल असणार, त्याचा कलर कोणताही असू द्या, कलर इम्पॉर्टंट नाही, समजून चला. कलर मी तुम्हाला का सांगत नाही की हाच कलर असायला होतोच, कारण की आता मार्केटमध्ये खूप ट्रेंड चेंज झालेला आहे.
त्यामुळे कलरकडे लक्ष देऊ नका. आपल्याला फक्त कॅन्डलची बॉडी, त्याची विक एवढंच बघायचं आहे. आता बघा इथे काय झालं, एक सडनली इथे कन्फ्युजन होतं आणि इथून मार्केट वर उठलं आणि ह्या ट्रेंडमध्ये माझ्या काही ऑर्डर पेंडिंग राहिल्यात. मग इथे झाला माझा ऑर्डर पुल, स्ट्रक झाल्या माझ्या ऑर्डर. इथे ना मी एक्झिट करू शकत आहे ना माझी ऑर्डर एक्झिक्यूट होते. तर अशा टायमाला ह्या ज्या ऑर्डर पेंडिंग असतात तेव्हा मार्केट ते ऑर्डर घ्यायला परत खाली येतं. पहिले FVGमध्ये येतं, मग FVG ऑर्डर कंप्लीट करतं, मग ऑर्डर ब्लॉककडे येतं आणि मग ते ऑर्डर परत कंप्लीट करतं, परत वर जातं सेकंड टाईम. तर एका अप ट्रेंडच्या हा जो ट्रेंड आहे, जर आपण बुलिश साईडला बघतोय तर हा जो एक ट्रेंड असेल, हा जो एक ट्रेंड आहे हा वाला, ह्या ट्रेंडच्या बेसला सर्वात खाली जी ही कॅन्डल असेल ती कॅन्डल म्हणजे आपलं ऑर्डर ब्लॉक. इतकं सोपं आहे ऑर्डर ब्लॉकचं. खूप सारे लोक खूप काही गोष्टी सांगतात, इतकं कन्फ्यूज करतात माणसाला, इतकं घाबरवतात की खूप माणूस विचार करतो की नको, आपल्याला जे बेसिक येतं त्याच्यात आपण ट्रेड करू. पण ॲडव्हान्समध्ये इतकं सोप्या गोष्टी समजून जातात आपल्याला, जर आपण आपल्या लँग्वेजमध्ये किंवा आपण स्वतः समजून घेतलं तर, की काहीच कठीण नाही आपल्यासाठी. सिम्पल, काहीच टेक्निकल वर्ड वापरत नाही मी. सिम्पल सांगतो की एका रेंजमध्ये ह्याची जी रेंज आली त्याच्यात जी पहिली कॅन्डल असणार आहे त्या कॅन्डलला आपण ऑर्डर ब्लॉक मानायचा. एकदम सिम्पल. अशी एक रेंज आली ही वाली, ह्या कॅन्डलच्या पहिल्या कॅन्डलला ऑर्डर ब्लॉक मानायचा. आता कोणी ही कॅन्डल मानेल रेडवाली, कोणी ग्रीनवाली मानेल. काहीच नाही होणार. काय होईल, फक्त तुमचा 19-20चा फरक होईल. 19-20चा फरक तुम्हाला काय करणार आहे, तुमची एंट्री थोडीशी लेट किंवा थोडीशी लवकर होईल, एवढंच होईल. तुमचा टॉपलॉस हिट करेल का ती एंट्री? नाही, कारण तुमचा टॉपलॉस एवढा जवळ असणारच नाही. तुमचा जो ऑर्डर ब्लॉक आहे तो प्रॉपरली वर्क करेल जेव्हा त्याचा FVG कम्प्लीट झालेला असेल, तेव्हा तो पूर्ण एक्झिक्यूट झालेला असेल. आता बघा इथे काय झालेलं आहे, आता मी हा एक्झाम्पल देतोय की हा ऑर्डर ब्लॉक आहे असं नाही आहे, हा जो आहे हा ऑर्डर ब्लॉक आहे असं नाही, कारण की आपण टाइम फ्रेम 5 मिनिटाची वापरतोय, याला पण टाइम फ्रेम 15 मिनिटाची वापरायची आहे, जसं आपण FVGला वापरतो. बरोबर. प्रत्येक जे पण ॲडव्हान्सचे लेक्चर असतील त्यात जे पण कन्सेप्ट असेल ज्या पण ठिकाणी आपण ड्रॉ करतोय, तर आपला जो की फ्रेम जी असणार आहे ती 15 मिनिटाची असणार आहे ड्रॉ करण्यासाठी. ड्रॉ करण्यासाठी जी की फ्रेम असणार आहे ती 15 मिनिटाची असणार आहे, कारण की आपण नॉर्मल ट्रेडर सर्व 5 मिनिटावर ट्रेड करतो. बरोबर, 5 मिनिटावर ट्रेड करतो. पण आपण जर टेक्निकल डाटा, आपल्याकडे जो डाटा मिळतो तो आपण 3 मिनिटाला रिफ्रेश होतो. आपण जरी 5 मिनिटाला एंट्री करतोय आणि 15 मिनिटाला ड्रॉ करतोय, तरी आपण 3 मिनिटं आणि 5 मिनिटाला व्हॅल्यू द्यायला असायला हवं. कारण आपण 5 मिनिटं तर जनरली सर्व लोक करतातच, पण 3 मिनिटं खूप इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला दाखवतो. म्हणजे ॲक्च्युअल जर आपण मार्केटमधून डाटा उचलतोय तो 3 मिनिटावर उचलतोय. तो 3 मिनिटाची कॅन्डल जी असेल ती ॲक्च्युअल डाटा देईल आपल्याला. 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये काय होईल माहिती का, मिक्स डाटा असेल, मागच्या प्रिव्हियस 3 मिनिटाचा आणि चालूच्या 2 मिनिटाचा. त्यामुळे थोडं 5 मिनिटाला कमी प्रेफरन्स द्यायचं, 3 मिनिटाला प्रॉपर रेफरन्स द्यायचं. का? कारण की जो पण मार्केटमध्ये जी आपली जी सर्व्हर सिस्टीम आहे ती प्रत्येक 3 मिनिटानंतर आपल्याला तो डाटा रिसिव्ह करत देत असते, किंवा आपल्याकडून रिसिव्ह करते, आपल्याला सेंड करते, सर्व्हरला सेंड करते, आपल्याकडे परत ती पाठवते. तर हा जो डाटा असेल हा 3 मिनिटं लागतो पूर्ण प्रोसेस व्हायला, आणि 3 मिनिटाची जी कॅन्डल असेल ती एक्झॅक्ट व्हॅल्यूमची कॅन्डल असणार आहे. त्यामुळे जो पण आपण टाइम फ्रेम यूज करतोय तो 15 मिनिटाचा ड्रॉ करण्यासाठी. आता बघा मी इथे हा जो आहे हा माझा ऑर्डर ब्लॉक आहे. आता बघा मी जेव्हा 5 मिनिटावर होतो तेव्हा मी हीच कॅन्डल घेतली, कारण की ही कॅन्डल का घेतली, कारण की बघा इथून इम्बॅलन्स चालू झालेला आहे, इथून ट्रेंड चेंज झालेला आहे आणि ह्या कॅन्डलला मी मार्क केलं आहे. आता जर मी 15 मिनिटावर ड्रॉ करतोय तर ऑटोमॅटिकली बघा ही जी ग्रीन कॅन्डल आहे हिचावाला जो हा पार्ट आहे वीकवाला पार्ट, जसं मला मी इथे दाखवलं, जसं बघा इथे तुम्हाला दाखवलं, हा जो पार्ट आहे हा वाला हा ऑर्डर ब्लॉकचा पार्ट आहे. सेम तुम्हाला मी इथे काय झालं, जर तुम्ही 5 मिनिटावर ड्रॉ केलं किंवा मी 5 मिनिटावर ड्रॉ केलं तर बघा हा जो वीकवाला पार्ट होता
बरोबर हा ऑर्डर ब्लॉकचा पार्ट इथे झाला. आता ही ऑर्डर ब्लॉक कधी एक्झिक्यूट होईल, जेव्हा हा माझा FVG आहे हा कंप्लीट होईल तेव्हा माझा ऑर्डर ब्लॉक वर्क करेल. जोपर्यंत माझा FVG कंप्लीट होत नाही तोपर्यंत ऑर्डर ब्लॉक वर्क करणार नाही. आता इथे FVG आहे का, इथे FVG नाही आहे 15 मिनिटावर, कारण की फर्स्ट कॅन्डल, थर्ड कॅन्डल, सेकंड कॅन्डल आणि थर्ड कॅन्डल या 3 कॅन्डल अशा आहे की त्याच्यामध्ये काही गॅपच नाही आहे. बघा ह्या कॅन्डलचा, फर्स्ट कॅन्डलचा हाय आणि थर्ड कॅन्डलचा लो हा एकमेकांना कोलॅप्स करतोय, त्यामुळे ते गॅप नाही आहे. त्यामुळे मी फक्त ऑर्डर ब्लॉकच्या भरोश्यावर बसणार इथे. जेव्हा मार्केट या ऑर्डर ब्लॉकला टच करेल तेव्हा इथून वर जाण्याची 100% शक्यता आहे. ओके, तोच ऑर्डर ब्लॉक इथे हा तुमचा FVG आहे सेल साईडचा आणि हा तुमचा ऑर्डर ब्लॉक आहे एवढा. आता बघा हा ऑर्डर ब्लॉक प्रॉपरली वर्क झालेला आहे. ज्यांना पण BSC मध्ये आज सेल साईडला घ्यायची एंट्री, सेल साईडला घेण्याची एंट्री अपेक्षा असेल किंवा तुम्हाला त्याला सेल साईडला घ्यायचं असेल, प्रॉफिट बुक करायचं असेल PE साईडला, त्यांनी काय केलं असेल, इथे पहिलं बघितलं, इथे ऑर्डर ब्लॉक बनला, इथे FVG बनला. आता FVG आणि ऑर्डर ब्लॉक हे दोघी इथे बनले. हे दोघींचं कॉम्बिनेशन एक डेडली कॉम्बिनेशन मानलं जातं आणि इथे प्रॉपर सर्व वर्क होतं प्रॉपर. आता इथे 5 मिनिटावर जर मी गेलो तर बघा माझी इथे सेल साईडला माझी एंट्री सुटली होती, मला सेल साईडला एंट्री भेटली नाही. मी काय करेल, जोपर्यंत माझ्या ऑर्डर ब्लॉकमध्ये येणार नाही मार्केट तोपर्यंत मी सेल साईडचा विचार करेल का, नाही, मी ते सेल साईडचा इथे विचार करेल. तर मी आता हा अप ट्रेंड आहे, मी बेसिक माझ्या जे बेसिक शिकलो आहे त्याचा यूज करतो. एक ट्रेड लाईन ड्रॉ केली रफली, ही एक ट्रेड लाईन ड्रॉ केली रफली. आता याला ब्रेकआउट ह्या कॅन्डलने दिला, माझा ऑर्डर ब्लॉक पण आहे, ट्रेड लाईनला पण ब्रेकआउट आहे, कॅन्डल पॅटर्न पण मला काय सांगतंय की सेल साईड मार्केट जाणार आहे. मी सरळ ह्या ब्रेकआउटला किंवा ह्या OBच्या म्हणजे ऑर्डर ब्लॉकच्या ब्रॅकेटला, बॉर्डरला एंट्री करेल आणि माझं प्रॉफिट बुक करेल. ओके, एवढं सिम्पल आहे. सेम सर्व गोष्टी आहे ज्या FVG मध्ये, डेफिनेशन पण तीच आहे, टेक्निकल गोष्ट पण तीच आहे. FVG मध्ये पण काय होतं की ऑर्डर पेंडिंग असतात, त्या ऑर्डर घेण्यासाठी मार्केट खाली येतं. ऑर्डर ब्लॉकमध्ये पण तेच आहे, ऑर्डर पेंडिंग असतात आणि तिथेही मार्केट ऑर्डर घ्यायला खाली येतं किंवा वर जातं. जर तुमचा बिअरिश असेल, हे बघा तुमचा जर बिअरिश असेल ऑर्डर ब्लॉक तर डाऊन साईडला येईल, अप साईडला जाईल मार्केट इथून. आणि जर बुलिश असेल तर डाऊन साईडला येईल, ऑर्डर कंप्लीट करेल आणि मग वर जाईल. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतात तुम्ही, बरोबर. आता याच्यामध्ये काय काय पार्ट असणार आहे आपण ते बघूया. OBमध्ये आपण काय काय पार्ट बघतो, काय काय पार्ट बघायचे हे बघणार. बघा या 2 टाईपचे OB असतात, एक बुलिश आणि एक बिअरिश. तर बुलिश कुठे असणार, बघा इकडे तुम्हाला दिसतंय, हा तुमचा बुलिश. आता हाच का, ही ग्रीन कॅन्डल का नाही, कारण की बघा जो एक फ्लो आहे, हा जो फ्लो आहे 1 2 3 4 कॅन्डलचा का 3 कॅन्डलचा, हा जो ग्रीन, हा जो अप साईडचा फ्लो आहे, ह्याच्या बेसला याच्या आधी कोणती कॅन्डल होती त्या कॅन्डलला मी ऑर्डर ब्लॉक मानतो. ॲज सिम्पल, काहीच बघायचं नाही. त्या कॅन्डलची तुम्ही वीक पकडा किंवा ते पूर्ण कॅन्डल पकडा, हा तुमचा ऑर्डर ब्लॉक असणार आहे. सेम बिअरिश साईडसाठी तुम्हाला सेम करायचं आहे. आता बघा अप साईड होतं, मार्केट साईडवे झालं, आता इथे आपला बॉक्स स्ट्रॅटर्जी पण आपण यूज करू शकतो. आता बेसिकली तुम्हाला बॉक्स का सांगितलं आहे मी, कारण की ऑलमोस्ट ॲडव्हान्समध्ये फक्त आपण त्याला OB म्हणतो आणि बेसिकमध्ये बॉक्स स्ट्रॅटर्जी म्हणतो. पण OB कधीही शोधून मार्क केलेलं चांगलं आणि त्याला नाव दिलेलं चांगलं का तो कोणता OB आहे. ओके, तर बिअरिश OBमध्ये पण काय झालं, एक अप ट्रेंड होता, मार्केट साईडवे झालं आणि जेव्हा सडनली खाली पडलं मार्केट, त्याच्या आधी जी कॅन्डल आहे बेसला, म्हणजे ज्याच्या आधी, ह्या ट्रेंडच्या आधी, ह्या ज्या फ्लोच्या आधी ही जी कॅन्डल आहे, हा माझा ऑर्डर ब्लॉक झाला. ओके, आता मार्केट जेव्हा केव्हा ह्या ऑर्डर ब्लॉकला टच करेल तर मी सेल साईडची एंट्री प्लॅन करेल बाकीचे कन्फर्मेशन घेऊन.
ओके. बाकीचे कन्फर्मेशन तुम्हाला सांगितले की किती टाईपचे कन्फर्मेशन बनू शकतात. तुमचे इंडिकेटरचं कन्फर्मेशन बनतील. तुम्ही 2 इंडिकेटर वापरता तर दोघी इंडिकेटरचे तुम्ही कन्फर्मेशन घेऊ शकतात. वेगवेगळे 2 इंडिकेटर त्याचं कन्फर्मेशन. त्याच्यानंतर तुमचा ट्रेड लाईन, तुमची बॉक्स स्ट्रॅटर्जी, तुमचा OB किंवा FVG, एवढे सारे कन्फर्मेशन जर तुमच्या साईडने आहेत तर तुम्ही 101% तुमचा ट्रेड ॲक्युरेट प्लेस करू शकतात. परत सांगतो, ही जी गोष्ट आहे ही खूप लोकांची चुकते. तुमचा ट्रेड, तुमची एंट्री ही चुकीच्या ठिकाणी झाल्यामुळे तुमचा लॉस होतो. आणि ती चुकीची एंट्री होऊ नये म्हणूनच आपण ॲडव्हान्स बॅच करायला 100% पाहिजे. कारण की आपल्याला माहिती पाहिजे की कुठपर्यंत मार्केट पडणार आहे आणि कुठून मार्केट वर जाणार आहे किंवा कुठपर्यंत मार्केट वर जाणार आहे. आपल्या डोक्यात सर्वात पहिले प्रश्न काय येतो, जर मी एंट्री घेतली आणि मार्केट खाली पडलं तर ते मला माहिती असायला हवं की ते कुठे जाऊन थांबणार, मी केवढा मोठा टॉप लॉस ठेवू. जर चुकून मी चुकीच्या ठिकाणी एंट्री घेतली, माझ्याकडून चुकीच्या ठिकाणी एंट्री होऊन गेली आणि मला जर आता माझी चूक सुधारवायची आहे तर माझा टॉप लॉस मी थोडा मोठा ठेवेल आणि तो स्टॉक कुठपर्यंत खाली पडू शकतो हे जर तुम्हाला माहिती असेल. आता तुम्ही माहिती कसं कराल, तुमच्याकडे जर OBचं नॉलेज असणार, फेअर व्हॅल्यूचं नॉलेज असणार, तुम्हाला माहिती असणार की तो स्टॉक कुठपर्यंत खाली पडणार आहे. आणि सर्वात पहिले जर तुम्हाला हे नॉलेज असणार OB आणि फेअर व्हॅल्यूचं तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी एंट्रीच घेणार नाही. कारण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की मार्केट जरी वर जातं आहे तरी मी पॅनिक होणार नाही, एक्साइट होणार नाही, फोमो होणार नाही. मी शांत बसणार. मार्केट जेव्हा माझ्या ट्रॅपमध्ये येईल, जो मी ट्रॅप लावला आहे ऑर्डर ब्लॉक आणि FVGचा, त्या ट्रॅपमध्ये जेव्हा मार्केट येईल तेव्हा प्राईस येईल, त्याच प्राईजला मी एंटर करणार. मग मला पूर्ण दिवस पण बसावं लागलं मार्केटसमोर तरी चालेल, पण मी एक्सायटेडमध्ये फोमोमध्ये एंट्री करणार नाही. थोडीशी सायकोलॉजी आपल्याला एकदम शिस्तबद्ध करायची आहे, एकदम सरळ ठेवायची आहे. पॅनिक व्हायचं नाही, एक्सायटेड व्हायचं नाही, सिम्पल. जर तुम्हाला ह्या 2 गोष्टी माहिती असणार, बुलिश OB, बुलिश FVG, बिअरिश OB आणि बिअरिश FVG आणि इनवर्स FVG सुद्धा, तर तुम्ही तुमच्या ऑर्डर 90% बरोबर ठिकाणी एंट्री करणार, परफेक्ट ठिकाणी प्लेस करणार. तुम्ही जर याची प्रॅक्टिस केली ना, तुम्हाला तुमच्या ऑर्डर इतक्या करेक्टली प्लेस होतील की तुम्ही तुमच्या स्वतःवर प्राऊड कराल की नाही, मी अशा ठिकाणी एंट्री घेतली की तिथे माझं कमीत कमी लॉस होईल आणि जास्तीत जास्त प्रॉफिट होईल. आपल्याकडून कधी कधी चुका होतात, आपण घेतो एंट्री किंवा आपल्या साईडला मार्केट जात नाही. ते तुम्हाला पहिलेच सांगितलं की 10 मधून 8 ट्रेड आपण प्रॉफिटेबल असणार. 2 ट्रेड आपण जे पण टेक्निकली अनालिसिस करणार त्यात 2 ट्रेड आपण लॉस करू शकतो. कारण की एका टायमाला त्याच्या पण वर काहीतरी गोष्ट असेल ती आपल्याकडून सुटली असणार अनालिसिस करायची, किंवा आपण मोठ्या टाईम फ्रेमवर बघितलं नसणार. आपण बघा छोट्या टाईम फ्रेमवर बघून मार्क करतोय, पण त्याच्या आधी काहीतरी मोठी टाईम फ्रेमचा FVG, ऑर्डर ब्लॉक, काहीतरी गोष्ट असणार म्हणून आपला वर्क करत नसणार. हे पण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपली चूक झाली तर झाली कशामुळे आणि का झाली. याचं रिझन जर आपण शोधत आपल्याला बरोबर कळतं की आपलं काय चुकलं, आपला लॉस का झाला. आणि हे जर आपल्याला कळायला लागलं तर आपलं हळूहळू जे कॅपिटल जातं उडतं ते कमी होईल आणि प्रॉफिट हळूहळू स्टोअर होईल आपल्या अकाउंटला. आता बघा, बुलिश ऑर्डर ब्लॉक तुम्हाला सांगितलं काय असतो. आता बुलिश ज्या साईडला मार्केट जातं अप साईडला, जेव्हा एक बेसला रेड कॅन्डल किंवा ग्रीन कॅन्डल आपल्याला एक ऑर्डर ब्लॉक बनवून देते. आता बघा, इथून 3 कॅन्डल, 4 कॅन्डल किंवा 5 कॅन्डल अशा ग्रीन बनतील. त्याच्या आधी त्या कॅन्डल बनायच्या, त्या फ्लोच्या आधी, त्या ट्रेंडच्या आधी, त्या रॉकेट वाहण्याच्या आधी जी पण एक कॅन्डल असणार ग्रीन किंवा रेड, अजून मी सांगतो ग्रीन किंवा रेड, सर्वजण सांगतात की रेडच कॅन्डल असायला हवी, सर्व लोक सांगतील की रेड कॅन्डलच असायला हवी, पण मी सांगतो ग्रीन किंवा रेड कोणत्याही कलरची कॅन्डल आपल्याला त्या ठिकाणी मिळाली त्या कॅन्डलला आपण ऑर्डर ब्लॉक मार्क करू. एक मार्केट अप साईडला त्यांना किती जायचं जाऊ द्यायचं, जेवढं जायचं तेवढं जाऊ द्यायचं मार्केटला, आणि एक रेजिस्टन्स SNR पासून ते खाली पडेल आणि इथे एक हॅमर बनवेल, डोजी बनवेल, किंवा कोणताही पण एक बेसिक कॅन्डल पॅटर्न, एकदम बेसिक कॅन्डल पॅटर्न बनवेल. कोणताही एक हरामे, शूटिंग स्टार, मॉर्निंग स्टार, जे काही असेल ते बनवेल.
देन आपण इथे एंट्री प्लॅन करू अँड आपला ट्रेड हा योग्य ठिकाणी प्रॉफिटेबल होणार. एवढं सोपं आहे. हे बघा काय झालं, इकडे त्यांनी काय सांगितलं, कन्सोलिडेशन एरिया म्हणजे साईडवे, म्हणजे आपल्या एक बॉक्स स्ट्रॅटेजी आपण इथे ड्रॉ केली. ह्या कॅन्डलचा हाय पकडला, ह्या कॅन्डलचा लो पकडला, ह्या दोन कॅन्डलचा हाय लो पकडून आपण एक बॉक्स ड्रॉ केला इथे. आता या बॉक्सच्या ब्रेकआउटला आपण एंट्री करणार. बरोबर, आपण एंट्री केली. ठीक आहे. आता परत आपल्याला सेकंड एंट्री करायची आहे. आपण काय करणार, तो बॉक्स एक्सटेंड करणार फक्त, किंवा हा जो ऑर्डर ब्लॉकचा बॉक्स आहे तो एक्सटेंड करणार. आणि सेम इथे कॅन्डल पॅटर्न बनेल, ट्रेंड लाईन ब्रेक होईल, आपलं ओबी ॲक्टिवेट होईल. 3 कन्फर्मेशन आहे. त्यात आपण जर हे लावलं, इंडिकेटर लावलेत, तर त्याचं कन्फर्मेशन वेगळं, म्हणजे 4थं 5वं कन्फर्मेशन, ते 5 कन्फर्मेशन आपल्याकडे की इथून मार्केट वर जाणार. आपण डोळे बंद करून इथे एंट्री करू शकतो, किंवा कॉस्ट टू कॉस्ट एंट्री करू शकतो. आपल्याला माहिती आहे आपला टॉप लॉस काय, हा. आपण इथे एंट्री केली तर मार्केट काय होईल, जास्तीत जास्त मार्केट इथपर्यंत येईल, ह्या बॉर्डरपर्यंत, इथून आणि इथून वर जाऊ शकतं. आता त्याच्यामध्ये पण बघा 3 पार्ट असतात. हा जो बॉक्स आहे, हा बॉक्सचा 50% एरिया. कधी कधी मार्केट काय करतं, इथून टच करून वर जात नाही, ते इथे खाली येतं 50% एरिया आणि मग वर जातं. आणि काही टायमाला मार्केट एवढं खाली पडतं की हा जो ऑर्डर ब्लॉकची लास्ट ऑर्डर जी असेल ना, ही शेवटची ऑर्डर जी 0.01% ऑर्डर असेल, ही सुद्धा बॉटमची ऑर्डर उचलते आणि मग मार्केट वर जातं. म्हणजे ही सुद्धा ऑर्डर ॲक्टिवेट करून मार्केट वर जाऊ शकतं. तर हा जो बॉक्स आपण ड्रॉ करतो, याचा 50% एरिया मार्क करायचा. हा 50%, हा 50%, दोघी 50%मधून जिथून आपला कॅन्डल स्टिक पॅटर्न किंवा आपला ट्रेड लाईन ब्रेकआउट होते, त्या ठिकाणी मार्केट आपला ट्रेड प्लेस करायचा, बिंदास प्लेस करायचा. टेन्शन घ्यायचं नाही, काही जास्त होणार नाही. काय होईल, एक तर लॉस होईल, एक तर प्रॉफिट होईल. पण जर आपल्याला टेक्निकल प्रॉपरली माहिती आहे की ह्या गोष्टी अशा वर्क करणार, तर आपण अशा फ्लोमध्ये प्रॉफिट कमवू शकतो 100%. आता बघा, एक आहे इम्पल्सिव्ह कॅन्डल बनलाय बघा, इम्पल्सिव्ह बुलिश मूव्ह. इम्पल्सिव्ह म्हणजे ज्या की बाकीच्या कॅन्डलपेक्षा जास्त मोठी बॉडी आहे किंवा जास्त मोठी वीक आहे, खूप जास्त त्याच्यामध्ये व्हॅल्यूम आलेला आहे अचानक, तो मार्केटला पचत नाही. मार्केट परत खाली पडतं अँड देन मग आपल्या नॉर्मल कॅन्डल बनवत वर जातं. एवढं ॲज सिम्पल ऑर्डर ब्लॉकचं काम आहे. जे FVGचं आहे, सेम काम FVG करतं, सेम काम ऑर्डर ब्लॉक करतं. ओके, कळलं. आता बघा, बिअरिश ऑर्डर ब्लॉक. इथे काय झालं, मार्केट वर गेलं. इथे आपण बॉक्स स्ट्रॅटेजी यूज करू, कारण की पहिली कॅन्डल, दुसरी कॅन्डल, तिसरी कॅन्डल. आता हिचा हाय ब्रेक झाला का, नाही. हिचा लो ब्रेक झाला, पण ह्या कॅन्डलने हिचा लो ब्रेक केला का, नाही. आता बघा, पहिले आपण काय केलं, आपण सर्वात पहिले ही कॅन्डल बघितली, ग्रीनवाली, बरोबर. त्याच्यानंतर आपण पुढची कॅन्डल बघितली. आता हे फक्त ह्या 2 कॅन्डलचं ऑब्झर्वेशन करू आपण, फक्त 2 कॅन्डल. तुम्हाला पण असंच ऑब्झर्वेशन करायचं आहे लाईव्ह मार्केटमध्ये. परत सांगतो, सिम्पल भाषेत सांगतो, एकदम सरळ भाषेत सांगतो. काय करायचं आहे, फक्त ह्या 2 कॅन्डलचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. जर ह्या ग्रीन कॅन्डलचा हाय जर ब्रेक होत असेल, तर तुमचा ट्रेंड हा कंटिन्यू आहे, वर जाणारच आहे. पण जर हा कॅन्डलचा हाय, जसं बघा, ह्या कॅन्डलचा हाय ह्या कॅन्डलने ब्रेक केला, ह्या 2 कॅन्डल झाल्या. आता ही खालची सोडून द्या, इथं काम संपलं. आता ही कॅन्डल आणि ही कॅन्डल, आता हा जो वीक आहे हा ब्रेक झालाय का, झाला इथे. आता ह्या 2 कॅन्डलचं काम होतं, ही खालची कॅन्डल सोडून द्या. आता ही कॅन्डल आणि त्याच्या पुढची कॅन्डल, ह्या 2 कॅन्डलमध्ये आपण स्टडी करू. आता ह्या कॅन्डलने हाय ब्रेक केलाय का, नाही. बघितलं तर एकदम खूप किंचित थोडासा गॅप राहिला आहे. हाय काय इक्वल पण नाही झालेला आहे, इक्वल पण नाही तिथे, बरोबर. पण हा जो लो आहे, हा लो ब्रेक केला आहे. मग आता काय होईल, इथे ज्या दोघी कॅन्डल जर एकमेकांवर ठेवल्या, आता डोजी बनेल. डोजीची बॉडी ही जी आहे, ही बॉडी एवढी छोटीशी बॉडी असणार, एवढी रेड कलरची बॉडी असणार. 2 कॅन्डल जर आपण एकत्र केलं तर काय होईल, हा जो ग्रीन भाग आहे आणि हा जो रेड भाग आहे, हा दोघी इक्वल होऊन जाईल. दोघी बॉडी कॅन्सल होतील, फक्त वीक उरेल. आणि ही जी बॉडी छोटीशी एवढी दिसते, ही डोजी बनणार. आता डोजी बनल्यानंतर काय होतं, अप ट्रेंडला डोजी बनतो तेव्हा काय होतं, मार्केट खाली पडतं. हे सर्वांना माहिती आहे. अप ट्रेंडला जेव्हा डोजी बनतो तेव्हा मार्केट खाली पडतं. हा बेसिक रूल आहे मार्केटचा. आपण काय करू, जर हा
कॅन्डलचा लो ब्रेक केला ना, तर ह्या कॅन्डलचा पण लो ब्रेक व्हायला पाहिजे. ही जी कॅन्डल आहे रेडवाली, आता आपली ही मागची कॅन्डलचं काम संपलं आहे, हे कॅन्डलचं काम संपलं आहे. आता आपण ही कॅन्डल आणि पुढची कॅन्डल ह्या दोघींना ऑब्झर्व करू. जी कॅन्डल रनिंग कॅन्डल आहे आणि जी प्रिव्हियस कॅन्डल आहे, ह्या दोघी कॅन्डलला ऑब्झर्वेशन करू. काय करायचं, जर हा लो ब्रेक झाला, पुढच्या कॅन्डलने हा लो ब्रेक केला खालचा भाग, तर आपण डाऊन साईडला ट्रेड घेऊ. पण काय इथे काय झालं ना, हाय ब्रेक केला ना लो ब्रेक केला, म्हणजे कन्सोलिडेशन म्हणजे साईडवे मार्केट झालं. इथे केव्हा समजलं आपल्याला, ह्या तिसऱ्या कॅन्डलने सांगितलं आपल्याला की मार्केट साईडवे आहे. आपण काय करू, ही पहिल्या कॅन्डलपासून तिसऱ्या कॅन्डलपर्यंत एक बॉक्स ड्रॉ करू आणि त्या बॉक्सला थोडंसं एक्सटेंड करू. ज्या साईडला ब्रेकआउट येईल त्या साईडला आपण एंट्री प्लॅन करू. एवढं सिम्पल मार्केट चालतं. तुम्ही खूप जास्त पॅनिक होतात एवढ्या सोप्या सोप्या गोष्टींसाठी. ओके, आता बघा काय झालं, इथे कन्सोलेशन झालं म्हणजे साईडवे झालं मार्केट. इकडे अचानक सेल आला. आता हा सडनली इतका शार्प सेल होता हा, की तुम्हाला इथे ट्रेड घेता नाही आलं. आता ज्यांनी बॉक्स स्ट्रॅटेजी त्यांना माहिती असेल ते काय करतील, ते बरोबर त्यांचं स्किल वापरतील. जे पण शिकलेत माझ्याकडून, जे पण शिकलेत ते बरोबर इथे ब्रेकआउटला इथे एंट्री घेतील आणि हा ट्रेड कॅप्चर करतील. पण ज्यांना माहीत नाही आहे ब्रेकआउट स्ट्रॅटेजी, बॉक्स ब्रेकआउट स्ट्रॅटेजी माहीत नाही आहे, ते काय करतील, ऑर्डर ब्लॉकचा यूज करतील टेक्निकल ॲनालिसिसमध्ये. ते हे जे डाऊनफॉल आहे, हा जो इम्पल्सिव्ह कॅन्डल आहे, याच्या आधी जी कॅन्डल आहे ही कॅन्डल, तिचा हाय आणि लो मार्क करतील, 2 लाईन ड्रॉ करतील. पण मी सांगतो की बॉक्स ड्रॉ करा. 2 लाईन ड्रॉ करण्यापेक्षा मी सांगतो बॉक्स ड्रॉ करायचा त्या कॅन्डलला घेऊन. जेव्हाही मार्केट हा इम्पल्सिव्ह फ्लो थांबेल आणि मार्केट परत इकडे येईल या रेंजमध्ये, तेव्हा परत इथे रिजेक्शन त्याला मिळेल आणि तेव्हा आपल्या नॉर्मल वेमध्ये मार्केट हळूहळू खाली पडेल. हे जसं फास्ट पडलं होतं तसं न पडता इथे हळूहळू परत सेलिंग येईल. हा झाला तुमचा बिअरिश ऑर्डर ब्लॉक. आणि जे पण लोक, आता बघा मी बऱ्याचदा काय सांगतो, बॉक्सला ब्रेकआउटला एंट्री घ्या. एंट्री घेतात तुम्हाला इथे काय सांगतो मी 2 किंवा 3 कॅन्डलनंतर की एक्झिट करा, एक्झिट करा, एक्झिट करा, असं का सांगतो, कारण की मला माहिती आहे की हा ऑर्डर ब्लॉक आहे किंवा FVG आहे. मार्केट परत इथे खाली येईल, एकतर एकाच कॅन्डलमध्ये येईल किंवा 2-3 कॅन्डलमध्ये येईल. म्हणून तुम्हाला सांगतो की इथे बुक करून बाहेर पडा, ह्या ठिकाणी बुक करून बाहेर पडा. असं खूपदा सांगतो मी की 2 किंवा 3 कॅन्डलमध्ये एक्झिट करून टाका. का सांगतो, कारण की मला माहिती असतं, म्हणजे डोळ्यांना ते दिसून येतं की हा ऑर्डर ब्लॉक किंवा FVG आहे. मार्केट इथे खाली येईल आणि इथून परत रिटेस्ट करेल. तुम्हाला हे पण सांगितलं आहे बऱ्याचदा मी बोलता बोलता की रिटेस्टला एंट्री करा, रिटेस्टला एंट्री करा. खूपदा सांगितलं मी, वेट करा, रिटेस्टला एंट्री करा. तुम्ही बऱ्याचदा विचार, सर आता एंट्री करू का, सर खूप वर निघून गेला आहे. तुम्हाला मी काय सांगतो की त्याला खाली येऊ द्या, रिटेस्टला एंट्री करा. कारण की तुम्हाला ऑर्डर ब्लॉक माहीत नव्हता म्हणून तुम्हाला असं सांगायचं की तुम्ही रिटेस्टला एंट्री करा. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मला प्रश्न विचारणार नाही, सर मी एंट्री कुठे करू किंवा आता करू का. त्याचं ॲन्सर तुम्हाला स्वतःलाच समजून जाईल की तुम्हाला कुठे एंट्री करायची. तुम्ही जेव्हा हा ब्लॉक्स मार्क कराल ना, तुमचं बरोबर राहील की तुम्हाला इथे मार्केट येऊ द्याल आणि तुम्ही बरोबर इथे सेल कराल. ओके, कळालं. ऑर्डर ब्लॉक एकदम सिम्पल गोष्ट आहे. जसं तुम्ही फेअर व्हॅल्यू गॅप करतात, सेम कंडिशन ऑर्डर ब्लॉकला पण अप्लाय होते. फक्त त्यांचे नाव थोडे वेगवेगळे आहे, बाकी वर्किंग 90% सेमच आहे. बरोबर. आता बघा इथे काय झालं आहे, इकडे काय झालं आहे, हा बघा इथे OB बनलेला आहे. हा एक्सटेंड केला OB. मार्केट 2 दिवस 3 दिवस 4 दिवस खाली पडलं आणि नंतर मार्केट वर आलं. पण जेव्हा ह्या रेंजमध्ये आलं तेव्हा इथून बघा किती स्मूथली मार्केट पूर्ण ऑर्डर घेऊन खाली पडलं आहे, पूर्ण ऑर्डर घेऊन. हे बघा 15 मिनिटाचा OB. काय सांगितलं तुम्हाला, 15 मिनिटावर ड्रॉ करा. किती टॉप लॉस किती ठेवला आहे, एंट्री कुठे केली आहे, बाकीच्या इंडिकेटरने काय सांगितलं आहे, आपलं OB काम करतोय का, हे सर्व बघायचं. हे बघा इथे EMA काय सांगितलं, बिअरिश 921 EMA क्रॉस. इथे EMAचा पण वापर केला आहे, OBचा पण वापर केला आहे,
इथे सिग्नल पण मिळाले बघा. हा रेड डॉट मिळतोय, रेड डॉट दिसतोय. हा रेड डॉट सेलिंगसाठी दाखवतात आणि इथे ग्रीन डॉट जो आहे तो बाईंगसाठी दाखवतात. ओके, हे इंडिकेटर आहे, ते ह्याचे डॉट ड्रॉ करून देतं. तो पेड इंडिकेटर आहे, काही फ्रीमध्ये पण आहे, पण खूप कन्फ्युजन आहे त्या इंडिकेटरमध्ये. तरीही 2 इंडिकेटरने काय सांगितलं, प्राइस ॲक्शनने काय सांगितलं, ओबीने काय सांगितलं, सर्व काही इथे दिलेलं आहे. आता बघा इथे खाली काय दिलेलं आहे, 15 मिनिटाचा ओबी कोणता आहे, तुमचा बिअरिश आहे. म्हणजे मार्केट जेव्हा इथे टच करेल तर इथून वर जाण्याची परत शक्यता आहे. हे बघा इथे 15 मिनिटाचा ओबी इथे दिलेलं आहे परत. कळालं, इतकं सिम्पल आहे. कोणाला काही डाऊट आहे, काही विचारायचं याच्याबद्दल? कळालं तुम्हाला ऑर्डर ब्लॉक काय असतं, कळालं? तुम्ही आहेत की गेले सर्व? ओके, मला रिप्लाय करत जा, मी खूप टेन्शनमध्ये होतो. ओके, तर बघा लाईव्ह मार्केट चालू आहे, गोल्डचं लाईव्ह मार्केट चालू आहे. आज रात्री ट्रम्प साहेब सर गोल्डची आताची 15 मिनिटाची कॅन्डल दिसते, सगळ्यात मोठी इम्बॅलन्स, तिथे पुन्हा मार्केट येऊ शकतं का? मग येऊ शकता. फॉरेक्समध्ये प्राइस ॲक्शन खूप चांगल्या प्रकारे वर्क करतं, खूप चांगल्या प्रकारे. हा तुमचा ओबी आहे, ऑर्डर ब्लॉक, आणि हा तुमचा एफव्हीजी आहे 15 मिनिटाला. ओके, आणि हे दोघींचं कॉम्बिनेशन खूप डेडली असतं. मार्केट इथे येतं म्हणजे येतंच, फक्त मागचा काही छूट आहे. म्हणजे आता मी हा जो ड्रॉ केला आहे याच्या मागे जर काही असेल तर पहिले तो ॲक्टिवेट होईल किंवा तो कम्प्लीट होईल आणि मगच हा पुढचा होईल. मी आता मागचं न बघता मी डायरेक्ट ड्रॉ केलं आहे, तरी पण बघूया आपण की हा डायरेक्ट होतो की मागचा होतो, कारण मागचं मी काहीच न बघता ड्रॉ केलेलं आहे. आता बघा इथे काय सांगतंय, इथून सेलिंग सुरू झाली, ह्या पॉईंटपासून सेलिंग सुरू झालेली आहे. इथे बघा व्हॅल्यूम पण सेलिंगचा आहे, आणि जर मी बघितलं तर बघा सेलिंग खूप टाईट सुरू झाली इथे, ह्या कॅन्डलला, ह्या रेंजला, ह्या प्राईजला खूप चांगली सेलिंग झालेली आहे. तुम्ही जेव्हा पण ड्रॉ कराल तुम्हाला हे काय लावलं तुम्ही लेफ्टला रेड फिक्स व्हॅल्यूम, फिक्स रेंज व्हॅल्यूम प्रोफाईल. तुम्हाला माहित नव्हतं काय हे अजूनपर्यंत? सर हे तुम्ही फ्रीचं कुठे आहे ते सांगणार होतं? काय 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 हे फ्री वाला सूट कुठे आहे तुम्ही सांगणार होता? हे बघा इथे फिक्स रेंज व्हॅल्यू, आपण जिथून लॉंग पोझिशन शॉर्ट पोझिशन करतो ना त्याच्याच खाली बघा व्हॅल्यूम बेस्ड नावाचा एक सेक्शन आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे सेक्शन दिसतील, इंडिकेटर दिसतील, अँकर रेट, व्हीवॅप,
फिक्स रेंज व्हॉल्यूम आणि अँकरेट व्हॉल्यूम प्रोफाईल. ओके ओके, ह्याचं वर्किंग सांगा ना सर. वर्किंग काय नाही, सिम्पल आहे बघा. आता मी तुम्हाला परत सांगतो, जास्त काही टेक्निकल नाही आहे. आपल्याला फक्त काय समजायचं आहे की आत्ता जी कॅन्डल बनते किंवा मागच्या 15 मिनिटापासून किंवा 5 मिनिटापासून किंवा 4 तासापासून ॲक्च्युअल मार्केटमध्ये काय झालेलं आहे ते बघायचं असेल तुम्हाला, तर इथून तिथपर्यंत जी रनिंग कॅन्डल तिथपर्यंत ड्रॉ करा आणि तुम्हाला इथे दिसेल की त्याच्यामध्ये किती बायर्स आणि किती सेलर्स आहे. जे पण रेड आहे ते सेल झालेले व्हॅल्यूम आहे आणि जो पण ब्ल्यू आहे किंवा ग्रीन आहे तो बाईंग झालेला व्हॅल्यूम आहे. जर आता बघा इथे काय झालं, बायरचा व्हॅल्यूम वाढत गेला आणि सेलरचा थोडा थोडा आहे पण कमी आहे ॲज कम्पेअर बायर्स. आता बघा इथे काय झालं, अचानक ह्या पॉईंटला सेलर्स नाही आहे, बायर्स पण कमी आहे. ह्या पॉईंटला बघा सेलर्स पण खूप कमी आहे आणि बायर्स पण खूप कमी आहे. म्हणजे इथून थोडा स्विंग येऊ शकतो. ह्या बघा ह्या पॉईंटला बघा, हा जो पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटला आणि इथे हा डिफरन्स बघा. त्याच्यानंतर परत बघा बाईंग प्रॉपरली आलेली आहे आणि तेवढ्याच प्रमाणात सेलिंग पण आली आहे. म्हणजे मार्केट थोडं वर गेले, खाली आले, परत वरही गेले. आणि आता परत बघा पुढची कॅन्डलमध्ये काय दाखवतंय, ग्रीन व्हॅल्यूम दाखवतोय. म्हणजे इथे ॲज कम्पेअर जर बघितलं तर बायर सेलर्स हे इक्वली आहेत, पण तरी थोडासा प्रेशर जो आहे बायरचा तो जास्त आहे. हा जो ट्रँगल बनला आहे किंवा हा जो पिरॅमिड बनला आहे हा अप्पर साईडला जाण्यासाठी बनला आहे. जर हा रेड पार्ट जर जास्त राहिला असता प्रत्येक कॅन्डलमध्ये तर आपण डाऊन साईडची मुवमेंट किंवा साईडवेची मुवमेंट समजली असते. आता बघा इकडे बायर्सचा व्हॅल्यूम थोडा कमी झाला आहे पण आहे, सेलरचा 0 आहे, काहीच नाही आहे. त्यामुळे बघा हे कॅन्डल ग्रीन बनत आहेत, इकडे सेलर्स नाही आहेत. कॅन्डलची बॉडी पण बघा पूर्ण फुल बॉडी कॅन्डल आहे, पूर्ण फुल. अजून तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे तर तुम्ही 1 मिनिटावर शिफ्ट व्हा, म्हणजे प्रत्येक मिनिटाचा डाटा मिळेल तुम्हाला, प्रत्येक मिनिटाचा. इकडे हे तुम्हाला जेव्हा तुम्ही ट्रेड घेतात ना तर ट्रेड कन्फर्मेशनसाठी किंवा तुम्ही जो ट्रेड घेताय तर तुम्हाला ॲक्च्युअल व्हॅल्यूम भेटतोय का, किंवा तुम्ही घेताय बाईंगचा आणि जर तिथे तुम्हाला व्हॅल्यूम दिसतो सेलिंगचा, तुम्ही थांबून घ्यायचं थोडंसं 2-5 मिनटं, कॅन्डल क्लोज होऊ द्यायचा, वेट करायचा, मग एंट्री करायची. ओके, अजून मला काही विचारायचं आहे?